ऐका ना. ओम साईराम. आज आमच्या कॉलेजमध्ये ना ट्रेडिशनल डे होता. माझा बेस्ट फ्रेंड वेदांग आहे ना, असला भारी ड्रेसअप करून आला होता ना, एकदम हॉट अँड हँडसम दिसत होता. असं नका बघू, मला भीती वाटते. मी तर फक्त कॉम्प्लिमेंटच करत होते ना, फ्लर्ट थोडी केलं. अहो मज्जा करतोय हो. अरे बापरे, साक्षू कसली क्यूट दिसती या स्टोरी मध्ये. कोण साक्षू? अहो थांबा जरा. हा साक्षू, कसला क्यूट फोटो टाकलाय तू, लय गोड दिसतीस तू. हा भेटू की. हा चल ठेवू का. मागची आग. हो काय आलं. मी तुमच्या सोबत असताना तुम्ही दुसऱ्या मुलीला क्यूट कसं काय बोलले? मी तर फक्त कॉम्प्लिमेंट दिली. फ्लर्ट कुठे केलं तेव्हा. कोणतरी जळतंय वाटतं. जर आपण रिलेशनशिप मध्ये असेल आणि तो बीबी तुम्हाला जर हॉट अँड हँडसम वाटत असेल, बीबी म्हणजे? तो भडवा बेस्टी तुमचा वेदांग जर आपण रिलेशनशिप मध्ये असताना तो तुम्हाला हॉट अँड हँडसम वाटत असेल, तर आपल्या रिलेशनशिप मध्ये तुम्ही 100% नाही देतात मॅडम. या आजकालच्या जेनझी जनरेशन मध्ये लय राहायला लागलेत वाटतं तुम्ही. काय गरज काय, यांनी सगळ्याच गोष्टी नॉर्मलाइज केल्यात. रिलेशनशिप मध्ये असताना दुसऱ्या मुलांना हॉट बोलणं नॉर्मल नाहीये. खरं तर म्हणजे आपण एखाद्यावरती खरं प्रेम केलं ना, तर दुसरा कोणताच माणूस अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. आणि तरी सुद्धा जर तुम्हाला बघायचं असेल तर बघा, मी पण बघतो. मग कशाला असं करून मला मरायचं नाहीये. या भडव्या वेदांच्या पण आता झांजच वाजवतो माहिती ना. मग कसं नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक. हॅलो